नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता भाग्यश्री चत्रे पाटील यांची प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी कायम। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार भाग्यश्री चत्रे पाटील यांच्यावर दबाव टाकून तसेच विविध प्रकारचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीत काही विरोधकांकडून अप्रत्यक्षपणे संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे। मात्र लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवत आणि प्रभागातील मतदारांच्या पाठिंब्यावर विश्वास ठेवून भाग्यश्री चत्रे पाटील यांनी ठाम भूमिका घेत आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे। आजमध्ये मी उमेदवार आहे भाग्यश्री बलदेव चत्रे। आम्हाला पैशांची लालच दिली गेली होती, पण आम्ही त्याला बळी पडलो नाही। आम्ही पती आणि पत्नी दोघी 2 दिवसापासून बाहेर गावाला चाललो गेलो होतो माघारीसाठी। आम्हाला खूप प्रयत्न केले त्यांनी माघार घ्यायसाठी, पण आम्ही माघार घेतली नाही। आम्हाला हेलिकॉप्टर नाही आणायची पण बोली केली होती, पण आम्ही त्याला बळी पडलो नाही। आम्ही पैशांना बळी पडलो नाही। आम्हाला आता लढायचं आहे जनशक्ती धनशक्ती। क्रमांक 5 मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आमचं पॅनल या ठिकाणी उभं आहे। क, ब, क आणि ड या चारही विभागात 4 उमेदवार आमचे उभे आहेत। त्यापैकी भाग्यश्री बलदेव चत्रे पाटील या उमेदवार आहेत। प्रश्न आम्ही खरं तर सामान्य घरातले लोक आहोत आणि हे शहर आम्हाला अनेक वर्षापासून ओळखतं, पण आज अशी परिस्थिती आहे की सामान्य माणसाने निवडणूक लढवायची की नाही, सामान्य माणसाने निवडणूक लढवायची की नाही हा खरा प्रश्न ऐरणीवर आज आलेला आहे। सामान्य माणसाने त्याचे प्रश्न, आपले प्रश्न महापालिकेत मांडण्यासाठी जायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि प्रचंड दबाव, प्रचंड प्रलोभनं आपण बघितलं असेल गेल्या 3 दिवसामध्ये या शहरामध्ये किती धुडगूस घातला गेला आहे। आणि ही जी दहशत आहे या दहशतीच्या विरोधातली आमची उमेदवारी आहे। तुमच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो की ही दहशत झुगारून, हे प्रलोभनांचं राजकारण झुगारून तुम्ही जनशक्ती आणि जनतेच्या सोबत राहावं, जनतेने आम्हाला कौल द्यावा आणि या धनशक्तीचा पराभव करावा, या दादागिरीचा पराभव करावा एवढं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो।